ब्लॉग. सर्वात शक्तिशाली रत्न आपण स्वतः. बाहेरची रत्न प्रेरणा देतात, पण आयुष्य बदलण्याची शक्ती आपल्या विश्वासात असते. कधी कधी एखादा साधा प्रसंगही मनात मोठा विचार जागवून जातो. आज लोकलच्या प्रवासात माझं लक्ष अनेकांच्या हाताकडे गेलं. कोणाच्या हातात रंगीबिरंगी क्रिस्टल ब्रेसलेट्स, कुणाच्या बोटात वेगवेगळी रत्न, कुणाच्या गळ्यात रुद्राक्ष, स्फटिक किंवा इतर माळा, तर कोणीतरी विशिष्ट धातूचं कडं किंवा अंगठी घातलेली. प्रत्येकाच्या त्या अलंकारामागे एक श्रद्धा होती, एक आशा होती, एक विश्वास होता. कुणाला आरोग्य हवं होतं, कुणाला आर्थिक समृद्धी, कुणाला नात्यांमध्ये स्थैर्य, कुणाला ग्रहदोषांपासून संरक्षण. हे सगळं पाहताना मनात एक सुंदर प्रश्न उभा राहिला. जर एका निर्जीव भासणाऱ्या दगडावर माणसाचा इतका विश्वास असू शकतो, तर सृष्टीने निर्माण केलेल्या सजीव अद्भुत मानवी शरीरावर त्याचा किती विश्वास असेल बरं. विश्वामध्ये प्रत्येक गोष्ट ऊर्जाच आहे. सजीव असो, निर्जीव असो, दिसणारं असो किंवा अदृश्य असो, सर्वत्र ऊर्जा आहे. म्हणूनच कोणत्याही रत्नाचा, ब्रेसलेट्सचा किंवा ज्योतिषशास्त्राचा विरोध नाही. जर एखाद्या व्यक्तीला त्या माध्यमातून मानसिक आधार, सकारात्मकता, श्रद्धा मिळत असेल, तर त्यामागील भावनेचा आधारच आहे. पण त्या क्षणी मनात आणखी एक विचार चमकून गेला. सर्वात मोठं रत्न आपल्या हातात नाही, ते आपल्या आत आहे. क्षणभर स्वतःकडे पहा. आपलं हृदय जन्मापासून एकही दिवस सुट्टी न घेता धडधडत आहे. आपली फुफ्फुसं प्रत्येक श्वास शुद्ध करून आपल्याला जीवन देत आहे. आपली किडनी शरीरातील अशुद्धता दूर करत आहे. यकृत हजारो रासायनिक प्रक्रिया शांतपणे पार पाडत आहे. आतडी एका साध्या अन्नाचं जीवनदायी पोषणामध्ये रूपांतर करत आहे. मेंदू दर सेकंदाला लाखो संदेशांची देवाणघेवाण करत आहे. अब्जावधी पेशी एका अद्भुत लयीत काम करत आहे. आणि या सगळ्याला आपण दररोज आदेशही देत नाही, तरी हे शरीर अखंड आपल्या सेवेत आहे. यापेक्षा मोठा चमत्कार अजून काय असू शकतो बरं. हे शरीर, ही चेतना, हा श्वास, ही बुद्धी, हे मन, ही इच्छाशक्ती, हीच तर सृष्टीने दिलेली सर्वात मोठी भेट आहे. मग प्रश्न रत्नांचा नाही, प्रश्न आहे विश्वासाचा. कारण जिथे विश्वास असतो तिथे ऊर्जा जागृत होते. आपण जर एका क्रिस्टलमध्ये सकारात्मक ऊर्जा अनुभवू शकतो, तर स्वतःच्या विचारांमध्ये का नाही, आपल्या प्रार्थनेमध्ये का नाही, आपल्या कृतीमध्ये का नाही बरं, आणि आपल्या आत्मविश्वासामध्ये का नाही, आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये का नाही. आपल्या मनाला आपण रोज कोणते विचार देतो, आपल्या शरीराची आपण किती काळजी घेतो, आपल्या भावनांना आपण किती प्रेमाने स्वीकारतो, आपल्या कृतींमध्ये किती सातत्य ठेवतो, यावरही आपल्या आयुष्याची ऊर्जा अवलंबून असते. कदाचित म्हणूनच आपल्या ऋषींनी, संतांनी, उपनिषदांनी, वेदांनी वारंवार सांगितलं, परमात्म्याचा अंश प्रत्येक जीवामध्ये आहे. म्हणजेच आपण फक्त शरीर नाही, आपण चालतो बोलतो चैतन्य आहोत. अरे वा, किती सुंदर आहे हे सगळं. आपण सृष्टीची सर्वात सुंदर निर्मिती आहोत. बाहेरची रत्न आपल्याला प्रेरणा देऊ शकतात, आपल्याला सकारात्मकतेची आठवण करून देऊ शकतात. पण आपलं आयुष्य बदलण्याची खरी शक्ती आपल्या श्रद्धेत आहे, आपल्या विचारांमध्ये आहे, आपल्या कृतीमध्ये आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर असलेल्या विश्वासामध्ये आहे. म्हणून रत्न परिधान करूया, परंपरेचा आदर करूया, श्रद्धा जपूया, पण त्याचबरोबर दररोज आरशात स्वतःकडे पाहून एकदा स्वतःलाही सांगूया, माझ्यामध्ये अमर्याद ऊर्जा आहे, माझ्यामध्ये सृष्टीने दिलेली दिव्य शक्ती आहे, माझ्यामध्ये बदल घडवण्याची क्षमता आहे. कारण सर्वात शक्तिशाली रत्न आपल्या हातात घातलेलं नसतं, ते आपल्या हृदयात, आपल्या चेतनेत आणि आपल्या स्वतःवरच्या विश्वासात असतं. बाहेरची रत्न
प्रेरणा देऊ शकता. पण आयुष्य बदलण्याची खरी शक्ती आपल्या श्रद्धेत, आपल्या कृतीत, आपल्या स्वतःवरच्या विश्वासातच दडलेली असते. तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवूया, कारण सृष्टीने निर्माण केलेलं सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे आपण स्वतः आहोत. धन्यवाद. प्रणाली शिवकमल आव्हाड. ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तुमचा एक प्रतिसाद, एक प्रतिक्रिया लिहिण्यास प्रोत्साहन, प्रेरणा, ऊर्जा देत असतो. मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.